या अधिवेशनामध्ये जे काही कामकाज झालेलं आहे त्यामुळे सर्वसामान्य जी जनता आहे त्यांचं भलं होईल। मी उद्या पत्र देतो, हा पुरावा द्या, नाथाभाऊ अवैध धंदे करतात, हा त्यांचा फोन नंबर। ललित पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचे, सनी महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं। मुंबई ही मुंबई आहे, मुंबईशी कोणी कॉम्पिटिशन करू शकत नाही। विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार घातला, कारण म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल, म्हणजे कदाचित ते येतील। सत्तारूढ पक्ष सर्व प्रकारच्या चर्चांकरता आम्ही तयार आहोत। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पूर्ण माहिती घेतलेली नाही आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा अध्यक्ष महोदय 20 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% अग्रिम गेले आणि बाकी शेतकऱ्यांना पुन्हा पैसे जात आहेत। आणि सगळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, मग ते दुष्काळाचं असो, ते अतिवृष्टीचं असो, ते गारपिटीचं असो, ते अध्यक्ष महोदय पुन्हा अवकाळी पावसाचा असो, सगळ्या प्रकारची नुकसान भरपाई या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी कालही स्पष्ट केलेला आहे, आम्ही देणारच आहोत। आणि अध्यक्ष महोदय निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे। पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्री पदावरून का काढलं नाही, याचं उत्तर आधी द्या, मग आम्हाला सवाल विचार। विधानसभेच्या माध्यमातून देखील मी सामान्य जनतेला अपील करू इच्छितो की अशा प्रकारे दुप्पट पैसे देऊ, अशा प्रकारे आम्ही तुम्हाला जास्तीचं रेट ऑफ इंटरेस्ट देऊ, असे सांगणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे। क्वालिटी बिल देणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल। राज्याचे कर्तव्यच आहे की वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध कायदे तयार केले पाहिजेत, वाईट प्रवृत्ती संपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे। महाराष्ट्रात कसिनो तयार होऊ देणार नाही। महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 संमत करण्यात यावे। प्रतिकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कॅसिनो आणि नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 संमत करण्यात आले। ही एक अत्यंत महत्त्वाची लढाई आता ड्रग्सच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केली आहे। ही लॉंग टर्म लढावी लागेल। शेवटी उद्योगालाही चालना द्यायची आहे, पण त्याच वेळी आपल्याला समाजाच्या स्वास्थ्याचा आणि विशेषतः आदिवासी जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या एकीकडे व्यसनाधीनता वाढू नये असा प्रयत्न करायचा आहे, दुसरीकडे आदिवासींना चांगला रोजगार मिळाला पाहिजे असाही प्रयत्न करायचा आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये विशेष सबसिडी इथेनॉल तयार करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी मोह फुलवतो। तर शेतकरी अडचणीत येत असेल, कांदा खरेदी होत नसेल, लिलाव होणार नसतील, अडचणी येत असतील, तर तो सगळा कांदा केंद्र सरकार खरेदी करायला तयार आहे। तुम्ही दिलेल्या पत्रांची छाननी केली, त्यात अर्ध्या ठिकाणी असं लक्षात आलं की तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचे नावं लिहिले आहेत आणि हाच अवैध धंदे करतो म्हणून लिहिले। मी उद्या पत्र देतो, हा पुरावा द्या, नाथाभाऊ अवैध धंदे करतात, हा त्यांचा फोन नंबर, हा त्यांचा पत्ता। तुम्ही आणि मी सोबत काम केलं, आपण पुरावे आणायचो, कसे पुरावे असायचे, कुठे गेले ते नाथाभाऊ जे पुरावा देत होते। आणि आमची कार्यक्षमता काय आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याचं सर्टिफिकेट महाराष्ट्र आम्हाला देतो। सरकारची पॉलिसी हीच असेल की ड्रग्सच्या केसमध्ये कोणाचा थेट सहभाग मिळाला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी डिसमिस केलं जाईल। जवळपास आपले जेवढे 45 युनिट आहेत या सगळ्या युनिटमध्ये
आपण अँटी नार्कोटिक सेल सुरू केलेला आहे. खरं म्हणजे ललित पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी नाशिकचे शहर प्रमुख होते. आपण अशी काही योजना आणू शकतो का की मराठी सिनेमा हा म्हणजे नॉर्मली तो दाखवलाही पाहिजे, पण जे काही अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त काळ जे दाखवायला तयार असतील, म्हणजे आज मी ऑफ हँड बोलतोय, त्यांना आपण विशेष त्यांच्या टॅक्समध्ये रिबेट काहीतरी अशा प्रकारचं एखादी आपल्याला योजना आणता येईल का याचाही विचार या बैठकीमध्ये आपण करू. विशेषतः जी काही थिएटर भारतातल्या आहे हे जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या मराठी थिएटरने केलं, मराठी रंगभूमीने केलं. अजरामर नाव हे मोहम्मद रफी साहेबांचं आहे आणि गुणी गायकांचं जन्मशताब्दी वर्ष येत आहे. त्यांचं काही रिकॉग्निशन होईल, त्यांच्या कार्याचं रिकॉग्निशन होईल अशा प्रकारचा कार्यक्रम हा शासनातर्फे घ्या. एकीकडे शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार आहे, दुसरीकडे कोळशाच्या ऐवजी ही वीज जी आहे ही पर्यावरण पूरक अशा प्रकारची वीज आहे. आणि तिसरा सगळ्यात मोठा फायदा याचा हा होणार आहे की या विजेमुळे क्रॉस सबसिडी जी आहे म्हणजे आपण जी डायरेक्ट सबसिडी आपल्या बजेटमध्ये देतो ती पण कमी होणार आहे. आणि त्यासोबत उद्योगाचे जे रेट आपण वाढवले आहेत शेतीच्या क्रॉस सबसिडीमुळे ते देखील आपल्याला कमी करता येणार आहे. मुळात ऑनलाईन गेमिंगवर जर आपल्याला बंदी घालायची असेल तर त्याला केंद्रीय कायदा करावा लागेल. याचं डीप फेक ही जी काही टेक्नॉलॉजी या ठिकाणी एआयच्या माध्यमातून वापरली जाते आहे, कोणाचाही चेहरा कोणालाही बेमालूमपणे लावता येतो, आवाज मॅनिप्युलेट करता येतो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी येत्या काळामध्ये ती आव्हानं हे आपल्यापुढे निश्चितपणे उभ्या करणार आहेत. येत्या काळातलं हे आव्हान लक्षात घेतला महाराष्ट्रामध्ये आपण एक अतिशय डायनामिक सायबर सिक्युरिटीचा प्लॅटफॉर्म तयार करायला हातामध्ये घेतलेला. या प्लॅटफॉर्ममध्ये या ठिकाणी सगळ्या बँक्स, सगळ्या NBFCs, सगळ्या सोशल मीडिया साईट्स अशा सगळ्यांचं इंटिग्रेशन आपण एकत्रित करतो आहोत. आपल्या पोलीस फोर्समध्ये आता जी यंग लोक आहेत ज्याला आपण मिलेनियल जनरेशनचे लोक आजकालच्या भाषेत म्हणतो त्यांनाही टेक्नॉलॉजी समजते, त्यांचं ट्रेनिंग आपण करतो आहोत जेणेकरून एक एलिट फोर्स आपल्याकडे या सायबर सिक्युरिटीची ही या वर्षभरामध्ये म्हणजे येत्या काळामध्ये ती तयार होईल. जवळपास 23,000 पोलिसांची भरती आपण आता पूर्ण केली म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे. आणि शक्ती कायद्याच्या संदर्भात जसं मी सांगितलं की पाठपुरावा करून हा कायदा लवकरात लवकर कसा मंजूर करता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करतो. ट्रान्सपोर्टातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना दिल्या आहेत. खरं म्हणजे आज उद्धवजी आले त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील. एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना न करता आणि त्याची चौकशी ऑलरेडी झाली आहे अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही? तेव्हा दाखवायला पाहिजे होती ना. पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे. आमचं असं मानणं आहे कि जब शनि महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं. मानणारे लोक सशक्त लोक आमचा शनी महाराजांवर विश्वास आहे, आमचा हिंदू धर्मावर विश्वास आहे, आमचा देवदेवतांवर विश्वास आहे. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, विरोधी पक्षाने या संपूर्ण अधिवेशनामध्ये विदर्भाच्या चर्चेचा एकही प्रस्ताव नाही. तर किमान अंतिम आठवडाचा जो प्रस्ताव असतो हा विदर्भात तरी विदर्भाच्या चर्चेचा विरोधी पक्षातर्फे दिला जातो. तुम्हाला एक वोट टाकली म्हणजे विदर्भाचा प्रस्ताव होतो. म्हणजे त्यांनी विदर्भावर अन्याय केला तेच आता आक्रमक आहेत. तुमचा खरा चेहरा उघड झालाय म्हणून तुम्हाला मिरची लागली. महाविकास आघाडीचं सरकार होतं कोविडच्या काळातही 2020 मध्ये 4,517 मुली आणि 63,252 महिला बेपत्ता झाल्या होत्या. विनाकारण नागपूरला क्राईम सिटी, नागपूरचा क्राईम वाढलाय. अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपूरमध्ये येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटला या ठिकाणी थोडा घालण्याचा प्रयत्न बंद केला पाहिजे. माझी अतिशय नम्रपणे सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या युनियनला विनंती आहे.
की सरकारने सकारात्मक पाऊल घेऊन समितीच्या माध्यमातून अभ्यास करून अहवाल प्राप्त करून घेतलाय. काही काळ सरकारला शेवटी याचे फायनान्शियल इम्प्लिकेशन येणार, त्यामुळे काही काळ हा सरकारला या संदर्भात दिलाच पाहिजे, तो आपण दिला पाहिजे. त्यात आपलेही काही मतं असतील तेही सरकार ऐकून घेईल आणि त्यानंतर आपण अंतिम जो काही निर्णय त्या निर्णयाप्रती येऊ. माननीय अण्णा हजारेजी यांनी एक उपोषण देखील केलं होतं. त्यावेळेस मी मुख्यमंत्री असताना त्यांना आश्वासन दिलं होतं. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी आता लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत आपण आणल्या. दुसरं, मुख्यमंत्र्यांसहित सर्वांना आपण लोकायुक्त कायद्याच्या अखत्यारीत आता आणलेलं आहे. पहिल्यांदा तर जयंतराव तुम्ही म्हणालात भारत राममय होणार, जणू राम अवतरणार अशा प्रकारची परिस्थिती आहे. साहेब, राम नसते तर तुमचं तरी अस्तित्व राहिलं असतं का? तुम्ही राजा रामांमुळे अवतरले इथे. पॅलेस्टाईनचा कोणी उदो करत असेल तर ते आपल्या भूमिकेशी कन्सिस्टंट आहे, पण हमासचा कोणी जर त्या ठिकाणी उदो करत असेल तर ते भारताला मान्य नाही. वैनगंगा नळगंगा जो प्रकल्प विदर्भातल्या शेतकऱ्यांचं जीवन बदलवू शकतो, हा प्रकल्प 2024 मध्येच सुरू झाला पाहिजे. अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे त्या ठिकाणी असणार आहे. मी हे लक्षात आणून देऊ इच्छितो की महाराष्ट्राची आणि मुंबईची ताकद काय आहे. 2030 पर्यंत हिरे उद्योग $75 बिलियन वर नेण्याची घोषणा ही आपल्या माननीय पंतप्रधानांनी केलेली आहे आणि त्यामुळे त्यातला प्रमुख फायदा हा महाराष्ट्राला आणि मुंबईला होणार आहे. मुंबई ही मुंबई आहे, मुंबईशी कोणी कॉम्पिटिशन करू शकत नाही. त्यामुळे आपण मनात नाही भीती काढून टाका की मुंबईतले उद्योग सुरतला किंवा अन्यत्र जातील, ते कुठेही जाणार नाही. आता आम्ही हे तपासून पाहतो हे प्लॅन होतं का, याच्यामध्ये अशा प्रकारचे जे काही हल्ले आहेत हे ठरवून त्याची तयारी करून या संदर्भात अशा प्रकारचा हल्ला केलाय का, लवकरच ते देखील लक्षात येईल. आपण जे म्हणताय याच्या मागचे मास्टर माइंड आहेत का, त्याही दिशेने आम्ही चाललो. जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात 2 दिवसामध्ये आम्ही SIT स्थापन करू आणि SITला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ. मी शब्द देतो, चूक केली नसेल आणि अटकवलं असेल मी स्वतः लक्ष घालून त्याला बाहेर काढेल. पण चूक केलेल्याला या ठिकाणी आज जर आपण माफ करत राहिलो ना तर महाराष्ट्रामध्ये उद्या कुठल्याच लोकप्रतिनिधीचं घर हे या ठिकाणी शिल्लक राहणार. या अधिवेशनामध्ये जे काही कामकाज झालेलं आहे त्यामुळे सर्वसामान्य जी जनता आहे त्यांचं भलं होईल,